हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईन गट क पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने आपण एक नवीन इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करतो आहोत. PYQs ॲनालिसिस शॉर्ट सिरीज. या PYQs ॲनालिसिस सिरीजच्या माध्यमातून 2018 ते 2025 या दरम्यान कंबाईन गट क पूर्वपरीक्षेत आयोगाने विचारलेले प्रश्न विषयनिहाय आणि इयर वाईज वर्षनिहाय आपण त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. येणारी जी काही कंबाईन गट क पूर्वपरीक्षा आहे तलाठी स्पेशल, त्यासाठी म्हणून हे जी काही सिरीज आहे ते आपण सुरू करतो आहोत. यामध्ये एकंदरीतच आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाने विशेष भर दिलेला आहे ते तुमच्या लक्षात येणार आहे. सोबतच त्या प्रश्नाच्या अनुषंगाने इतर जी काही परीक्षाभिमुख माहिती आहे तर ती माहिती देखील तुम्हाला एकंदरीतच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. थोडक्यात रिव्हिजन बेस हे लेक्चर असणार आहे. प्रश्नांच्या माध्यमातून रिव्हिजन देखील तुमचं होणार आहे. ओके. सुरुवातीला आपण इतिहास हा विषय घेऊयात. त्यानंतर इतिहास विषयाच्या नंतर एकंदरीतच राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान. असे 5 कोर विषय साधारणतः 65 मार्कांसाठी किंवा 65 क्वेश्चन या अंतर्गत विचारले जातात. याच्यामध्ये मॅथ, रिझनिंग आणि चालू घडामोडीचे प्रश्न आपण वगळलेले आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण इतिहास या विषयापासून सुरू करूयात. त्याच्यानंतर 1 बाय 1 सब्जेक्टने आपण बघूयात. 2018 ते 2025 या दरम्यानचे जे काही पूर्वपरीक्षित प्रश्न विचारले आहे त्याचा आढावा आपण घेऊयात. सुरुवातीला 2018 या वर्षी इतिहास विषयाचे आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत. लेटेस्ट स्टार्ट, सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच 1857 उठावाच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1857 उठाव एकंदरीतच भारतीय इतिहासातील एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीला कलाटणी देणारा तो एकंदरीत क्षण त्या ठिकाणी ठरलेला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला 1857 उठाव आणि त्यानंतरचे जे काही परिणाम असतील त्याची कारणे, 1857 उठावामध्ये जे काही नेतृत्व करणारे नेते होते त्या लिडर्सच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असायला हवी. त्यासोबतच 1857 उठावानंतर भारताच्या एकंदरीतच राजकारणात ब्रिटिश इंडियामध्ये कोणकोणत्या बदल झालेले आहेत ते देखील आपल्याला एकंदरीतच या 1857 उठावाच्या अनुषंगाने माहिती असणे गरजेचं आहे. आता 1857 उठावानंतर या ठिकाणी जे प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 1857 उठावानंतर भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, लेफ्टनंट गव्हर्नर, चीफ कमिशनर की परराष्ट्र मंत्री. 1857 उठावानंतर एक गुड गव्हर्नमेंट ऑफ ब्रिटिश इन इंडिया ॲक्ट 1858 हे जे काही ॲक्ट आणण्यात आलेलं होतं या ॲक्टच्या अनुषंगाने काही एकंदरीतच ब्रिटन सरकारने एकंदरीतच 1857 उठावानंतर जी आधीची ईस्ट इंडिया कंपनी होती तर ईस्ट इंडिया कंपनीकडून एकंदरीतच भारतीय राज्यकारभाराचा जो काही विषय होता तो आपल्याकडे हस्तांतर केलेला होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटन सरकारला जबाबदार राहील अशी जी काही तरतूद आहे तर ते या ॲक्टच्या अनुषंगाने करण्यात आलेलं होतं. या व्यतिरिक्त क्रमाक्रमाने ब्रिटिशांचे जे काही धोरण आहेत तर त्याच्यामध्ये भारतीयांचा समावेश व्हायला पाहिजे जेणेकरून परत 1857 उठावासारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती. त्याचाच एक परिपाक म्हणून 1858 हा कायदा तयार करण्यात आला. आता याच्यामध्ये जे काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा अंत या कायद्यानुसार करण्यात आलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीची जी काही व्यापारी कंपनी सुरुवातीला होती त्यानंतर त्यांनी राजकीय हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली होती. त्यांची समोर जी सत्ता आहे तर ती नष्ट करण्यात आली आणि सर्वाधिकार जे आहे ते ब्रिटनच्या क्राऊनकडे म्हणजे ब्रिटन प्रमुखांकडे वर्ग करण्यात आलेलं होतं. कायदे तयार करण्याचा अधिकार ब्रिटिश पार्लमेंटला देण्यात आलेलं होतं. यासोबतच व्हाईसरॉय पदाची निर्मिती करण्यात आली. आता व्हाईसरॉय जे काही पद आहे तर ते ॲक्च्युलीमध्ये पदाची निर्मिती करण्यात आली नसून जे काही सुरुवातीचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे जे काही पद आहे तर ते बदलून आता त्याला भारताचा व्हाईसरॉय असे करण्यात आलेले होते. सुरुवातीला 1773च्या
रेग्युलेटिंग ॲक्टनुसार एकंदरीतच जो काही भारतामध्ये ब्रिटिशांची किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्वाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली होती आणि ते राज्यकारभार पाहण्यासाठी म्हणून एकंदरीतच गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल या पदाची एकंदरीत निर्मिती करण्यात आलेली होती आणि वॉरन हेस्टिंग हा त्या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झालेला होता. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला होता आणि या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली मद्रास आणि मुंबई सो मद्रास आणि बॉम्बे या दोन प्रांतातील जे ब्रिटिश प्रांत होते किंवा ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली होते, सो या ठिकाणी जे काही गव्हर्नर जनरल होते तर ते या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली काम करेल अशी त्या ठिकाणी ठरवण्यात आले होते. त्यानंतर 1833च्या चार्टर ॲक्टनुसार एकंदरीतच जे काही सुरुवातीला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होतं तर त्याचे नामांतर जे आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया सो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया किंवा भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण ठरलेला होता तर विल्यम बेंटिंक हा त्या ठिकाणी पहिला भारताचा गव्हर्नर जनरल ठरलेला होता. त्यानंतर परत 1857च्या उठावानंतर 1858च्या ॲक्टनुसार व्हाईसरॉय हे जे काही पद आहे तर ते पद तयार करण्यात आले आणि यापूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल होतं तर त्याचं नाम बदलून किंवा त्याचा नामात बदल करून एकंदरीतच भारताचा व्हाईसरॉय असं करण्यात आलेलं होतं आणि व्हाईसरॉय हा ब्रिटिश क्राऊनचा प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागलेला होता. थोडक्यात काय तर ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली या व्हाईसरॉय या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती आणि एकंदरीतच पहिला जो व्हाईसरॉय होता तो लॉर्ड कॅनिंग हा त्या ठिकाणी पहिला व्हाईसरॉय बनलेला होता. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच द्विदल शासन पद्धतीचा अंत या ठिकाणी करण्यात आलेला होता, ज्याला एंड ऑफ ड्युअल गव्हर्नमेंट म्हटलं जातो. आता या ॲक्टनुसार एकंदरीतच 1784च्या पिट्स इंडिया कायद्यानुसार दोन प्रणाली किंवा दोन जे मंडळ आहेत तर ते तयार करण्यात आलेले होते. प्रत्यक्ष कारभार एकंदरीतच भारतामध्ये प्रत्यक्ष कारभार करणारे आणि त्यासाठी जे काही कायदे वगैरे किंवा नियम तयार करणारी असे दोन स्वतंत्र मंडळ त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले होते आणि त्यानुसार एकंदरीतच भारताची जी काही राज्यकारभार आहे ते चालत होते. सो ते आता रद्द करून एकंदरीतच कायदे करण्याचा अधिकार ब्रिटनच्या पार्लमेंटकडे किंवा संसदेकडे देण्यात आलेलं होतं. सो हे लक्षात ठेवायचं. सो द्विदल शासन पद्धती देखील या ठिकाणी या कायद्यानुसार रद्द करण्यात आलेली होती. त्यानंतर भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली होती, ज्याला आपण मराठीमध्ये भारत मंत्री असं त्याला आपण संबोधत असतो. आता याच्यामध्ये लंडनमध्ये एकंदरीतच भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या नावाची जी काही नवीन पद आहे ती तयार करण्यात आलं या ॲक्टनुसार 1858च्या ॲक्टनुसार. हा जो अधिकारी होता तो ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य असेल आणि ब्रिटिश जी काही संसद आहे सो त्याला उत्तरदायी असेल असं ठरवण्यात आलेलं होतं. सो भारतामध्ये जी काही राज्यकारभार पद्धती आहे तर त्याचे जे काही प्रश्न आहेत किंवा कशा पद्धतीने आपण भारतातील जे काही सत्ता आहे तर त्याला नियंत्रित करायचं, सो त्यासाठी जी काही चर्चा असेल किंवा ध्येय धोरण असेल सो त्यासाठी प्रस्ताव मांडण्यासाठी म्हणून एकंदरीतच ब्रिटनच्या संसदेमध्ये कुणीतरी असायला पाहिजे. सो तो कोण असेल तर भारत मंत्री असेल असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं आणि भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्यासाठी किंवा त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यांची एक इंडियन काउन्सिल देखील तयार करण्यात आलेलं होतं किंवा स्थापन करण्यात आलेलं होतं. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जी प्रश्नात विचारलेलं होतं की 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली तर ते आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया किंवा भारत मंत्री ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो. सो भारत मंत्री. ओके, सो या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न एकंदरीतच शेतकरी उठाव किंवा शेतकरी चळवळीच्या अनुषंगाने हवं तर तुम्ही हे लिहू शकता. शेतकरी चळवळी किंवा चळवळ या टॉपिक अंतर्गत हा विचारलेला प्रश्न आहे. सो जे काही विविध शेतकऱ्यांचा उठाव झालेला असेल किंवा सत्याग्रह झालेला असेल सो त्या अनुषंगाने या ठिकाणी जोड्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दीनबंधू मित्र, बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल आणि सेनापती बापट. ओके,
सो दीनबंधू मित्र एकंदरीतच बंगालमध्ये जे काही नीड उठाव किंवा निडीच्या नीड उठावा संदर्भात जी काही चळवळ ब्रिटिशांविरोधात तयार झालेली होती, सो त्याचं जे काही हुबेहूब चित्रण एकंदरीतच नील दर्पण या नाटकामध्ये दीनबंधू मित्र यांनी मांडलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी जर आपण योग्य जोडी बघितली तर नील दर्पण हे नाटक दीनबंधू मित्र यासाठी योग्य पर्याय किंवा योग्य जोडी जुळेल. सो त्यामुळे अला 4 नंबरची जोडी. सो अला 4 नंबरची जोडी फक्त एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, आणि हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बाबा रामचंद्र. सो बाबा रामचंद्र यांच्या बाबतीत अवध शेतकऱ्यांचा लढा त्यांनी दिलेला होता आणि त्या ठिकाणी अवध किसान सभा नावाची जी काही शेतकरी चळवळ किंवा शेतकरी चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी संस्था स्थापन केलेली होती. सो अवध किसान सभा, ओके, 1920 मध्ये. सो बाबा रामचंद्र हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शेतकऱ्यांचा एकंदरीत शेतकरी चळवळीचे नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. जमीनदाराचे शोषण असेल, अवाजवी कराविरुद्ध त्यांनी हे आंदोलन उभे केलेलं होतं. त्याच्यामुळे बाबा रामचंद्र, अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा. सो बला 3 नंबरची जोडी, ओके. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, आपल्या सर्वांनाच माहिती असेल, सरदार वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रह, गुजरातमध्ये एकंदरीतच ब्रिटिशांनी शेतसारा जो वाढवलेला होता 30%, सो ते कमी करण्यासाठी म्हणून आंदोलन उभे केलेले होते, ज्याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं होतं 1928 मध्ये, ओके. सो त्यामुळे बारडोली सत्याग्रह, कला 1 नंबरची जोडी. आणि सेनापती बापट, मुळशी सत्याग्रह, ओके. सो मुळशी सत्याग्रह देखील माहितीच असेल. 1921 ते 1924 या दरम्यान पुणे जिल्ह्यातील मुळशी या ठिकाणी जे काही प्रकल्प उभारण्यात जे काही टाटा कंपनीचे धरण प्रकल्पामुळे मुळशी या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो काही जमीन हस्तगत करण्यासाठी जे प्रयत्न चालू होते, तर त्याला विरोध करण्यासाठी म्हणून ही जी काही चळवळ आहे किंवा हा जो हे जे आंदोलन आहे ते उभे झालेलं होतं. सो त्याला मुळशी सत्याग्रह, आणि त्याचे नेतृत्व कोणी केलेलं आहे तर सेनापती बापट यांनी केलेलं आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे, ओके. सेनापती बापट म्हणजे काय तर पांडुरंग महादेव बापट. सो याच आंदोलनाच्या नंतर त्यांना सेनापती हे जे काही पद आहे तर ते देण्यात आलेलं होतं. सो सेनापती बापट, मुळशी सत्याग्रह. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर एकंदरीतच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या आधी, INC स्थापन होण्याच्या आधी जे काही पूर्वीच्या जे काही राजकीय संस्था ज्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी असेल, इंडियन असोसिएशन असेल, सार्वजनिक सभा असेल, ब्रिटिश प्रेसिडेन्सी असोसिएशन, सो ह्या ज्या काही महत्त्वपूर्ण संस्था आहेत, सो त्या संस्थेविषयी आपल्याला दरवर्षी किमान एक तरी प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेत दिसून येतो. आयदर ती कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा असो की गट क पूर्वपरीक्षा असो, त्याच्यामुळे आपल्याला या संस्थांविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. आता या ठिकाणी जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो इंडियन असोसिएशन या संस्थेच्या अनुषंगाने प्रश्न विचारला गेलेला आहे. बघूयात प्रश्न. सो इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? अविधान आहे, संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता. ब आहे, हिंदू मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. त्यानंतर क विधान आहे, फिरोजशाह मेहता व KT तेलंग यांनी ही संस्था चालवली. आणि ड आहे, सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले, ओके. आता इंडियन असोसिएशनच्या संदर्भात जर आपण जे स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे, सो ते जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्टेटमेंट जे दिलेलं आहे की संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला. सो इंडियन असोसिएशनच्या बाबतीत नव्हे तर ते ईस्ट इंडिया असोसिएशन, ओके. सो ईस्ट इंडिया असोसिएशन जे 1866 मध्ये एकंदरीतच लंडनमध्ये किंवा ब्रिटनमध्ये स्थापन झालेलं होतं. सो त्यासाठी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं. त्याच्यामुळे जे विधान आहे ते अविधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय असणारा किंवा अपर्याय असणारा जे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे ते आपण वगळू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर ब जे स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे, हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता, ओके. याविषयी जर आपण अनभिज्ञ असाल तर हे जे स्टेटमेंट आहे ते आपण बाजूला ठेवूयात. क जे स्टेटमेंट आहे, फिरोजशाह मेहता व KT तेलंग यांनी ही संस्था चालवली. आता फिरोजशाह मेहता व KT तेलंग यांचा विषयी जर तुम्हाला माहीत असेल तर त्यांनी BPA, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची जी संस्था आहे जी 1885 मध्ये स्थापन झालेली होती, त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता, KT तेलंग हे जे काही फिरोजशाह मेहता, KT तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी, सो या व्यक्तींनी किंवा या
नेते मंडळांनी ही जी काही संस्था आहे तर ती उभी केलेली होती, जी सुरुवातीला बॉम्बे असोसिएशन जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1852 मध्ये जे जी संस्था स्थापन केलेली होती, तर त्याचेच जे रूपांतर आहे ते 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सो याच्यामध्ये झालेलं होतं. सो फिरोजशाह मेहता, के टी तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी या तिघांनी मिळून ही संस्था स्थापन केलेली होती. त्याच्यामुळे जे स्टेटमेंट आहे इंडियन असोसिएशनशी संबंधित होते का, तर स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. सो ते इंडियन असोसिएशनशी संबंधित नव्हते. त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सो या संस्थेच्या संदर्भात दिल्या गेलेला आहे की सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी या संस्थेने प्रयत्न केले का. ओके, आता जे स्टेटमेंट जर आपण वगळलं तर आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो आहे, कारण आपण सुरुवातीचे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 एलिमिनेट केल्याच्या नंतर आणि स्टेटमेंट देखील चुकीचं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, ब आणि ड. ओके, आता आपण बघूयात इंडियन असोसिएशनच्या बाबतीत कोणी स्थापन केली, कुठे स्थापन केलेली आहे, त्यांचे जे काही मुख्य उद्दिष्ट काय होते. ओके, कोणते आंदोलन उभं केलेलं होतं त्यांनी, तर इंडियन असोसिएशन. ओके, सो इंडियन असोसिएशनच्या बाबतीत आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर स्थापना कधी झाली तर ते लक्षात ठेवायचं आहे 26 जुलै 1876 रोजी. एकंदरीतच बंगालमधील कोलकाता या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस या व्यक्तींनी मिळून एकंदरीत जे काही स्वातंत्र्य किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस या नेत्यांनी एकंदरीतच ही जी काही संस्था आहे, आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सो यांनी इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. या इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष कोण होते, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी याचे अध्यक्ष होते आणि सचिव कोण होते, तर आनंद मोहन बोस. सो हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. आता मुख्य उद्दिष्ट काय होते, तर मुख्य उद्दिष्ट आपण बघूयात. याच्यामध्ये जनजागृती आणि राजकीय शिक्षण. 1857 उठावानंतर एकंदरीतच भारतीय राष्ट्रवादाची जी काही पायाभरणी आहे ती होत होती आणि तशातच एकंदरीतच विविध राजकीय संस्था स्थापन व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्याचे प्रमुख जी काही उद्दिष्ट होते तर त्यामध्ये जनजागृती करणे आणि राजकीय शिक्षण त्यांना देणे हे त्यामागची एक भूमिका या संस्था उभे राहण्यामागची होती. सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो त्यामुळे इंडियन असोसिएशनच्या बाबतीत देखील जनजागृती आणि राजकीय शिक्षण हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं. भारतातील लोकांमध्ये राजकीय प्रश्नांवर एकता आणि जनजागृती निर्माण करणे, त्यासोबतच हिंदू मुस्लिम ऐक्य स्थापन करणे. सो दोन्ही समुदायांमध्ये मित्रत्वाची आणि बंधुभावाची भावना वाढीस लावणे किंवा वाढवणे यासाठी म्हणून ही संस्था काम करत होती. त्यानंतर जनमताचे संघटन करणे, मध्यम वर्ग असेल किंवा सामान्य जनतेला एकत्र आणून एक शक्तिशाली लोकमत तयार करणे, जे ब्रिटिशांचं जे काही चुकीचे धोरण आहे सो त्या चुकीच्या धोरणाला विरोध करतील. सो यासाठी म्हणून जनमताचे संघटन करणे, तसेच राजकीय मागण्या. ओके, सो ज्या काही राजकीय मागण्या होत्या सो त्यासाठी म्हणून ही संस्था उभी करण्यात आलेली होती. सो प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवणे आणि अन्यायी इंग्रजी धोरणावर सनदशीर मार्गाने विरोध करणे. सो यासाठी म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. जनजागृती आणि राजकीय शिक्षण, हिंदी मुस्लिम ऐक्य, जनमताचे संघटन आणि राजकीय मागण्या. आता जे विधान दिलेलं होतं, हिंदू मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. सो बरोबर आहे, स्टेटमेंट या ठिकाणी एकंदरीतच या माहितीवरून आपण योग्य आहे असं कन्सिडर करू शकतो. आता या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते आंदोलन किंवा कार्य पार पाडण्यात आलेलं होतं, तर सिव्हिल सर्व्हिसेस जे आंदोलन होतं. आता एकंदरीतच 1854 नंतर जी काही ब्रिटनमध्ये जी सिव्हिल सर्व्हिस आंदोलन किंवा सिव्हिल सर्व्हिस जे काही नागरी सेवक निवडण्यासाठी जी परीक्षा पार पाडली जात होती तर ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्याच्यामध्ये भारतीयांना देखील भाग घेण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. सो अशा वेळेस एकंदरीतच 1976च्या दरम्यान एकंदरीत लॉर्ड लिटन हा एकंदरीत त्या ठिकाणी व्हाईसरॉय झालेला होता आणि त्याचं एकंदरीत जी धोरण होतं तर एकंदरीतच ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येतो. सो भारतीयांना दडपण्यासाठी म्हणून किंवा भारतीय जे चळवळ उभी होत आहे सो त्याला दडपशाहीची भूमिका या लॉर्ड लिटनने स्वीकारलेली होती. आणि अशातच जर ICS मध्ये किंवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये भारतीय जर जास्त संख्येने निवडून आलेत सो त्यांचा राष्ट्रवादाच्या जे काही भूमिका आहे किंवा राष्ट्रवादाची जी भावना आहे तर त्याला चालना मिळेल
आणि ते ब्रिटिशांविरोधात एकवटू शकतात. सो त्यामुळे भारतीयांचा जो या ICS मध्ये शिरकाव आहे तो कमी करण्यासाठी म्हणून सुरुवातीला 21 वर्ष जी वयोमर्यादा होती, तर ती वयोमर्यादा या लिटनच्या काळामध्ये 19 वर्ष करण्यात आली. सो जेणेकरून ICS नावाची जी काही परीक्षा घेतली जाते हे करण्यासाठी भारतीयांना उशीर व्हायचा. सो त्यामुळे जी काही 19 वर्ष जी काही वयोमर्यादा आहे ती करण्यात आलेली होती. सो त्याला 21 वर्ष परत करण्यासाठी म्हणून किंवा वयोमर्यादा वाढवण्यासाठी म्हणून या संस्थेने किंवा या इंडियन असोसिएशन या संस्थेने आंदोलन केलेलं होते. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात काय तर ICS परीक्षेसाठी जी काही कमाल मर्यादा आहे तर ते 21 वरून 19 वर्ष केली गेलेली होती. तर त्याच्या विरोधामध्ये या संस्थेने किंवा या संघटनेने आंदोलन उभं केलेले होते. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आर्म्स ॲक्ट आणि व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट. सो लिटनच्या काळामध्ये आर्म्स ॲक्ट आणि व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट देखील तयार करण्यात आलेलं होतं. सो भारतीय जे काही वृत्तपत्र आहे, सो भारतीय वृत्तपत्रांवर बंदी आणण्यात आलेली होती या व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टच्या माध्यमातून. जे वृत्तपत्र ब्रिटिशांच्या विरोधात एकंदरीतच वार्तांकन करायचे, सो तशा वर्तमानपत्रावर बंदी घालण्यात आलेली होती आणि त्यासाठी व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 हा कायदा तयार करण्यात आलेला होता. त्यासोबतच एकंदरीतच आर्म्स ॲक्ट म्हणजे कोणत्याही भारतीयांकडे कुठल्याही पद्धतीची जी काही हत्यार आहे किंवा आर्म्स आहेत ते असायला नको यासाठी म्हणून जे काही ॲक्ट आहेत तर ते देखील या लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आणण्यात आलेलं होतं. सो त्याविरोधात देखील या संस्थेने चळवळ उभी केलेली होती. आणि आसाममधील चहाच्या बागांमध्ये मजुरांचे जे शोषण होत होते तर सो त्या विरोधात देखील या संस्थेने किंवा या संघटनेने आंदोलन उभे केलेले होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो इंडियन असोसिएशनच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी जे दिलेले होते सो त्यापैकी 2 स्टेटमेंट ब आणि ड याच्यामध्ये हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. सो हे 2 स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक ब आणि ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? मुंबई 1889, अलाहाबाद 1888, मद्रास 1887 की कलकत्ता 1886. ओके, आता 1857च्या उठावानंतर एकंदरीतच भारतीयांचे जे काही प्रश्न आहे सो भारतीयांचे प्रश्न ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटनच्या सरकार पुढे अवेअरनेस आलेलं होतं आणि भारतीयांचा रोष परत अशा स्वरूपाचं एकंदरीतच 1857 सारखं परिस्थिती उद्भवू नये. सो त्यासाठी म्हणून एकंदरीत ब्रिटिशांनी काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्याला सुरुवात केली होती आणि ज्यामध्ये भारतीयांचा जे काही म्हणणे ऐकून घेण्यासाठी म्हणून काही संस्था स्थापन कराव्यात अशी जी भूमिका होती, ज्याला सेफ्टीवाल थेअरी देखील जे काही जहाल गटवादी ज्याच्यामध्ये लाला लजपतराय वगैरे यांनी या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संदर्भात केलेलं होतं. ओके, सो सेफ्टीवाल तयार करण्यासाठी किंवा सेफ्टीवाल म्हणून काम करावं या संस्थेने म्हणून जी काही भूमिका आहे सो त्यासाठी ब्रिटिश अधिकारी होते ज्याच्यामध्ये A.O. ह्यूम असेल, जॉर्ज यूल असेल, सो असे जे काही अधिकारी आहेत सो त्यांनी एकत्रित येऊन आणि मवाडवादी नेत्यांनी म्हणून 1885 एकंदरीतच या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केलेली होती. हळूहळू या इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे काही उद्दिष्ट आहेत ते स्पष्ट होत गेले आणि या इंडियन नॅशनल काँग्रेसने किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रवादाला किंवा भारतीय राष्ट्रवादाला महत्त्व दिले, ज्याच्यामुळे जे काही ब्रिटिश आहेत सो ब्रिटिशांना कुठेतरी वाटू लागलं की ही जी काही संस्था आहे ती आपल्यासाठी काम करत नसून भारतीयांचे प्रश्न एकंदरीतच सनस्थित मार्गाने किंवा मवाडवादी पद्धतीने आपल्यासमोर उभं ठेवत आहे आणि भारतीयांचा प्रश्न किंवा ब्रिटिशांचे जे काही धोरण कशा पद्धतीने चुकीचं आहे सो ते एकंदरीतच भारतीय जनतेपुढे मांडत आहे अशी जी काही भूमिका आहे. सो सुरुवातीच्या 3 अधिवेशनानंतर ब्रिटिशांना लक्षात येऊ लागलेली होती आणि त्याचाच एक परिपाक म्हणून 1888 अलाहाबाद अधिवेशनाला एकंदरीतच ब्रिटिशांनी विरोध केलेला होता. ओके, सो काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. सो ते होते अलाहाबाद अधिवेशन 1888. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता जे या ठिकाणी ब्रिटिशांचा वाढता विरोध आपण हे बघितला आताच त्यावेळेस जे या ठिकाणी जे आपण चर्चा केलेली आहे की ब्रिटिशांचा वाढता जो काही विरोध आहे ब्रिटिशांविरोधात जो वाढता विरोध आहे सो ते कुठेतरी तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड डफरिन
यांचं लक्षात आलेलं होतं आणि लॉर्ड डफरीनने एकंदरीतच काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केलेली होती किंवा काँग्रेसच्या कामामध्ये अडथळे निर्माण सुरुवात केलेली होती. अशातच चौथे अधिवेशन जे काही 1888ला आयोजित करण्यात आलेले होते अलाहाबाद, तर त्या ठिकाणी या अधिवेशनाला काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी म्हणून लॉर्ड डफरीन यांनी प्रयत्न केलेले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल. ओके, जे पहिले युरोपियन अध्यक्ष होते. सो यापूर्वीचे जे काही 3 अधिवेशन होते ज्याच्यामध्ये 1885 मध्ये उमेशचंद्र बॅनर्जी, त्यानंतर 1886 मध्ये एकंदरीतच दादाभाई नौरोजी. ओके, सो दादाभाई नौरोजी आणि 1887 मध्ये बदरुद्दीन तय्यबजी. ओके, सो सुरुवातीचे तीनही अधिवेशनाचे अध्यक्ष भारतीय होते, मात्र चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज ह्यूल जे पहिले युरोपियन अध्यक्ष होते, सो ते या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सो ते देखील या लॉर्ड डफरीनला कुठेतरी खटकलेलं होतं की भारतीयांच्या या संस्थेमध्ये किंवा भारतीयांच्या या ऑर्गनायझेशनमध्ये ब्रिटिशांनी भाग घेऊ नये किंवा युरोपियांनी सहभागी होऊ नये. सो त्यासाठी म्हणून या अधिवेशनाला विरोध देखील त्यांनी दर्शवलेला होता. ओके, त्यावेळेस अलाहाबादच्या संदर्भात किंवा उत्तर जे काही प्रांत होतं, सो त्यावेळेस लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून ऑकलँड कॉल्व्हिन हा त्या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर होता तत्कालीन. सो त्यांनी या अलाहाबादच्या अधिवेशनाच्या वेळेस स्थानिक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी जमीन व जागा देण्यास मनाई केलेली होती. ओके, सो त्या ठिकाणी ऑकलँड कॉल्व्हिन असेल किंवा इतर जे काही ब्रिटिश अधिकारी आहेत, सो त्यांनी जी काही सरकारी जमीन आहे किंवा जागा जे आहेत तर ते या अधिवेशनासाठी देण्यास मनाई केलेली होती. अशा वेळेस दरभंगाचे जे महाराज होते, महाराजा लक्ष्मेश्वर सिंग, सो त्यांनी एकंदरीतच काँग्रेसला मदत केलेली होती. सो लोथल कासर ही जी काही खाजगी मालमत्ता होती तर त्यांनी विकत घेतली आणि काँग्रेसला या ठिकाणी अधिवेशनासाठी मोफत ही जी काही जागा आहे तर ती उपलब्ध करून दिलेली होती. सो पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद अधिवेशन, ज्या ठिकाणी काँग्रेसला अधिवेशनासाठी जागा मिळू नये यासाठी लॉर्ड डफरीनने प्रयत्न केलेले होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, हे नाव लक्षात ठेवायचं, लॉर्ड डफरीन. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच गांधी युगातील जे काही सविनय कायदेभंग आहे, सो त्या चळवळीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सविनय कायदेभंग चळवळीचे वैशिष्ट्य कोणते? स्टेटमेंट दिलेलं आहे, खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग. ब आहे, महात्मा गांधींनी कैसरी हिंद ही पदवी सरकारला परत केली. त्यानंतर क आहे, धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते. आणि ड आहे, स्त्रियांचे उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळेस आपल्याला दिसून येतात. ओके, आता सविनय कायदेभंग चळवळीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर एकंदरीतच ही जी चळवळ आहे तर 1930च्या दरम्यान साधारणतः मार्च एप्रिल 1930 दरम्यान ही जी चळवळ आहे तर ती उभी झालेली होती. सो या चळवळीच्या अनुषंगाने या चळवळीची जी काही पार्श्वभूमी होती तर ते नेहरू अहवाल असेल किंवा जे काही 1920च्या संदर्भात जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर असहकारची भूमिका आणि त्यानंतर भारतीय जे काही नेते होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे, सो त्या नेत्यांना अटक करून एकंदरीतच तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं. सो त्या विरोधात देखील एकंदरीतच भारतीयांनी इंडियन नॅशनल काँग्रेसने आवाज उठायला सुरू केलेली होती. आणि त्याच वेळेस एकंदरीतच महात्मा गांधींचे नेतृत्व या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मिळालेलं होतं. ओके, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी हे जी काही सविनय कायदेभंग चळवळ आहे तर ती एकंदरीतच उभी राहिलेली होती. ओके, सो त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सविनय कायदेभंग चळवळीची जर वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 दरम्यान साबरमती ते दांडी असं जी काही यात्रा आहे तर ती 385 किलोमीटरची यात्रा काढून आणि 6 एप्रिल रोजी मीठ समुद्र किनाऱ्यावर दांडी या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून एकंदरीतच कायदेभंग ही जी काही चळवळ आहे तर ते या सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात जी आहे तर ती महात्मा गांधींनी करून दिलेली होती. ओके, ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मिठाचे जे काही आगार नव्हते अशा ठिकाणी जंगल सत्याग्रह असेल किंवा इतर जे काही कायदे मोडण्यासाठी जे काही
ब्रिटिशांच्या ध्येय धोरणे होते तर त्याला विरोध करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. याच्यामध्ये जंगल सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रात संगमनेर असेल, कळवण, चिरनेर, पुसद तसेच मध्य प्रांतामध्ये जंगल सत्याग्रह मोडण्यात आलेले होते. सो जंगल कायदे जे आहेत, नॉट जंगल सत्याग्रह. सो मध्य प्रांतामध्ये मिठासोबतच जंगल कायदे मोडण्यासाठी जंगल सत्याग्रह करण्यात आलेले होते. ओके. सोलापूरचा उठाव आपल्याला माहितीच असेल की सोलापूरच्या उठावामध्ये एकंदरीतच त्या ठिकाणी मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसान सारडा यांना फाशी देण्यात आलेली होती. सो त्या ठिकाणी मॉब परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ब्रिटिशांनी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये दडपशाही करून जे काही युवक होते तर त्यांना डांबून एकंदरीतच त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना फाशीत देण्यात आलेली होती. ओके. नागालँडमध्ये याच दरम्यान एकंदरीतच राणी गोडिनेल्यू, ओके, सो राणी गोडिनेल्यू यांनी देखील ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलेले होते. सो याच्यामध्ये स्त्रिया देखील सहभागी होत्या. धारासनाच्या मिठाच्या सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे तर सरोजिनी नायडू यांनी देखील त्या ठिकाणी केलेलं होतं. सो धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू. आता मुख्य उद्दिष्ट किंवा स्वरूप काय होतं तर मिठाचा कायदा मोडणे, त्यानंतर विदेशी मालावर बहिष्कार घालणे, करांचा भरणा न करणे आणि सरकारी नोकऱ्या व पदव्यांचा त्याग करणे. यापूर्वी जे 1921-22च्या दरम्यान जे काही असहकार चळवळ उभी राहिलेली होती तर त्याच्यामध्ये करांचा भरणा न करणे ही तरतूद जी आहे तर त्या ठिकाणी नव्हतं. मात्र स्वदेशीचा स्वीकार असेल किंवा सरकारी शाळा, सरकारी जे काही नोकऱ्या आहे, तसेच त्या ठिकाणी एकंदरीतच न्यायालय जे आहेत, ब्रिटिशांचे जे काही न्यायालय सुरू होतं तर त्याला बहिष्कार टाकणे हे असहकार चळवळीचे उद्दिष्ट होते. मात्र या ठिकाणी या सविनय कायदेभंगाच्या वेळेस करांचा भरणा न करणे याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला होता. ओके. आता प्रश्नाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी जे दिल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखालील पठाणांचा सहभाग होता. सो बरोबर आहे स्टेटमेंट. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली एकंदरीतच मुस्लिमांनी किंवा पठाणांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता आणि म्हणूनच त्यांना सरहद गांधी, खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून म्हटलं जातो. सो जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर जे स्टेटमेंट आहे की महात्मा गांधींनी कैसर हिंद ही जी पदवी आहे तर सरकारला परत केलेली होती. सो हे जे काही स्टेटमेंट आहे तर तेच स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. सो सविनय कायदेभंगाच्या वेळेस महात्मा गांधीजींनी कैसर हिंद पदवी जी आहे सरकारला परत केली का तर ते चुकीचं आहे. तर ते असहकार चळवळीच्या वेळेस केलेली होती. सो असहकार चळवळी दरम्यान किंवा चळवळीला दडपल्याच्या नंतर महात्मा गांधींनी कैसर हिंद ही जी काही पदवी आहे तर ती ब्रिटिश सरकारला परत केलेली होती. त्याच्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. आहे धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. बरोबर आहे. धारासना सत्याग्रहाच्या संदर्भात यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सो हे देखील बरोबर आहे. सो या दांडी मार्चच्या दरम्यान अनेक स्त्रिया देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या. महाराष्ट्रातील असेल किंवा इतर ठिकाणं, बंगाल, मद्रास या प्रांतातून त्यांनी या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेस किंवा सविनय कायदेभंगाच्या वेळेस सहभागी झालेले होते. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. इतर स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच दलित चळवळ किंवा अस्पृश्य विरोधी चळवळीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे डॅश चे पुढारी होते. ओके. सो कोणत्या समाजाचे पुढारी होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आउट ऑफ द बॉक्स जाऊन हा प्रश्न आपल्याला दिसून येतो किंवा मिसलेनियस किंवा संकीर्ण स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. सो देवीदास कांबळे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पाथर्डी मराठवाडा प्रांतातील असलेले पाथरी या गावचे ते होते आणि मातंग समाजाचे ते नेतृत्व करत होते. सो मातंग समाज पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यांनी निजामशाही विरोधात देखील हैदराबाद संस्थानातील निजामशाही विरोधात देखील मराठवाडा मुक्ती संग्रामात आणि सामाजिक चळवळीत सक्रिय भूमिका बजावलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे.
सामाजिक उन्नतीसाठी आणि हक्कांसाठी त्यांनी मोठा लढा दिलेला होता. वंचित बहुजन असेल, सो या समाजाच्या का सो या समाजातील ज्या काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत तर त्या प्रवृत्ती बंद व्हायला पाहिजे, किंवा या समाजाला, वंचित किंवा बहुजन समाजाला ज्या काही समस्यांना सामोरे जावं लागते तर त्या समस्यांपासून त्यांना एकंदरीतच बाहेर काढण्यासाठी म्हणून एकंदरीत देवीदास कांबळे यांनी आपली जी भूमिका आहे तर ती पार पाडलेली होती. सो पर्याय क्रमांक 2 मातंग समाज हे या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड टू द पॉईंट असा या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसून येतो आणि याच्यामध्ये अतिशय संकीर्ण किंवा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन याला आपण म्हणू शकतो. आता हे जे प्रश्न आहे तर ते खाकसार म्हणजे काय असा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो खाकसार ही जी काही संघटना आहे तर ती कधी, एकच मिनटं, ओके. सो खाकसार म्हणजेच काय? सो खाकसार हे एक मुस्लिमांची, ओके, सो मुस्लिमांची ती एक लढाऊ संघटना होती. सो इतकंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. फार याच्यामध्ये वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. सो संकीर्ण स्वरूपाचा, मिसलेनियस स्वरूपाचा एक प्रश्न आहे. खाकसार मुस्लिमांची एक लढाऊ संघटना होती, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आय थिंक 1942 सविनय कायदेभंगांच्या वेळेस जी काही चळवळ आहे सो ती उभी राहिलेली असावी. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मदनलाल बागडी, विनायक दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी, दुसरा पर्याय सुखदेव श्यामनारायण काश्मीरी, राजगुरू सुखदेव श्यामनारायण काश्मीरी, आणि चौथा पर्याय राजगुरू एकच मिनटं राजगुरू विनायक दांडेकर. ओके. सो 1942च्या दरम्यान जेव्हा क्विट इंडिया मुवमेंट सुरू होतं संबंध भारतामध्ये, सो अशा वेळेस महाराष्ट्रात देखील विविध ठिकाणी या क्विट इंडिया मुवमेंटला जे प्रतिसाद आहे, सकारात्मक प्रतिसाद मिळत होता आणि विविध ठिकाणी ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले होते. आणि विदर्भामध्ये हिंदुस्थानी लाल सेना नावाची जी काही एक क्रांतिकारी जी लढा आहे तर ते उभारण्यात आलेली होती. सो ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र आणि क्रांतिकारी लढा उभारण्यात आलेली आणि लढा उभारणी एक महत्त्वाची संस्था होती. सो ते लक्षात ठेवायचे. मध्य भारत आणि विदर्भ प्रदेशामध्ये ही संस्था उभी राहिलेली होती. 1939 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. प्रमुख संस्थापक कोण होते तर मदनलाल बागडी आणि पंडित श्यामनारायण काश्मीरी. मदनलाल बागडी आणि पंडित श्यामनारायण काश्मीरी या ठिकाणी याचे प्रमुख संस्थापक होते. नागपूर आणि आसपासचा जो काही बेरार प्रांत आहे सो ते या ठिकाणी ही जी काही संस्था आहे तर ती सक्रिय होती. ध्येय व कार्यपद्धती जर आपण बघितलं तर सशस्त्र लढा उभारणे, गांधीजींच्या अहिंसक मार्गाचा आदर करत असताना इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी शस्त्रांचा वापर करणेही आवश्यक आहे असा या सेनेचा जी काही संस्था आहे किंवा संघटना आहे सो त्या संघटनेचा विचार होता. तरुणांचे संघटन होते. जे काही तरुण आहेत, शेकडो तरुण, सो त्यांना एकत्रित करणे, त्यांना गणवेश, खाकी युनिफॉर्म, लाठी चालन, रायफल चालवणे, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण या संघटनेच्या माध्यमातून दिले जाऊ लागले. गुप्त कारवाया देखील या संघटनेच्या माध्यमातून केल्या जात होतं. ओके. 1942च्या भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका या संस्थेने बजावलेली होती. आता प्रमुख नेते जर आपण बघितलं तर मगनलाल किंवा मदनलाल बागडे यांच्या व्यतिरिक्त पंडित श्यामनारायण काश्मीरी, विनायक दांडेकर, श्यामलाल पटवा जे काही या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते होते.
सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली? सो पर्याय क्रमांक 1 मदनलाल बागडी, विनायक विनायक दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे होम रूल लीगच्या संदर्भात, विशेषतः महाराष्ट्रातील होम रूल चळवळ. ओके, सो होम रूल चळवळीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या प्रदेशात ते होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते? आता होम रूल जी चळवळ आहे ती 1916 मध्ये एकंदरीतच सुरू करण्यात आलेली होती. भारतात सुशासनाची मागणी लावून धरण्यासाठी एकंदरीतच हे जे काही चळवळ आहे ते आयरिश होम रूल किंवा आयर्लंडच्या धर्तीवर लोकजागृती करण्यासाठी म्हणून ही जी काही संघटना आहे तर ती उभी राहिलेली होती आणि त्याला भारतामध्ये होम रूल चळवळ म्हटलं जायचं. ओके, याचे प्रमुख जे काही सूत्रधार होते ते ॲनी बेझंट. ओके, सो आयरिश महिला होती. सो त्यांनी ही जी काही संकल्पना आहे ती सुचवलेली होती. याचे 2 शाखा किंवा 2 गट तयार झालेली होती. सो 2 घटकामध्ये जी काही होम रूल लीग आहे तर ते विभागण्यात आलेलं होतं किंवा 2 टप्प्यांमध्ये या होम रूल लीगची विभागणी करण्यात आलेली होती. त्यातील पहिला जो टप्पा आहे किंवा पहिला जो भाग आहे तर त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांची होम रूल लीग आणि दुसरा जो टप्पा किंवा दुसरा जो पार्ट आहे तो ॲनी बेझंट यांची होम रूल लीग. लोकमान्य टिळकांची जी काही होम रूल लीग आहे सो त्याची स्थापना एप्रिल 1916 मध्ये बेळगाव अधिवेशनाच्या दरम्यान होम रूल लीगची जी काही स्थापना आहे ती करण्यात आलेली होती. कार्यक्षेत्र जर आपण बघितलं तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड तत्कालीन बेरार प्रांत. ओके, सो या ठिकाणी या होम रूल लीगचे जे काही कार्यक्षेत्र आपल्याला दिसून येतो. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगचे कार्यक्षेत्र, तर ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेली जी काही होम रूल लीग आहे सप्टेंबर 1916 मध्ये स्थापन केलेली होती. सो त्यांनी मद्रास म्हणजेच आजचे चेन्नई या ठिकाणी स्थापन केलेलं होतं. मुंबई शहरासह उरलेले जे काही संपूर्ण भारत आहे, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड वगळता आणि महाराष्ट्र वगळता मुंबई शहर आणि उरलेल्या संपूर्ण भारतासाठी ॲनी बेझंट यांनी या होम रूल लीगच्या माध्यमातून एकंदरीतच जनतेचे जे काही प्रश्न आहे किंवा जनतेच्या समस्या जाणून घेण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले होते. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ नावाचं जे काही वृत्तपत्र देखील सुरू केलेलं होतं. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या होम रूल चळवळीचे जे अध्यक्ष आहेत तर ते जोसेफ बॅप्टिस्टा. ओके, सो जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्ष होते, तर न. ची. केळकर हे सचिव होते. ओके, संस्थापक कोण होते? लोकमान्य टिळक. अध्यक्ष कोण होते या महाराष्ट्रात स्थापन झालेल्या होम रूल लीगचे? जोसेफ बॅप्टिस्टा आणि सचिव न. ची. केळकर. सो हे लक्षात ठेवायचं आहे. तर ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगचे अध्यक्ष होते जॉर्ज अरुंडेल, बी.पी. वाडिया, सी.पी. रामस्वामी अय्यर. ओके, सो हे सदस्य देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगच्या दरम्यान एकंदरीतच जिन्ना. ओके, सो मोहम्मद अली जिन्ना हे देखील या महाराष्ट्रात स्थापन झालेल्या होम रूल लीग चळवळीचे सदस्य होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात होम रूल लीगची शाखा जर आपण बघितलं तर अमरावती या ठिकाणी स्थापन झालेल्या शाखेचे नेतृत्व दादासाहेब खापर्डे यांनी केलेलं होतं. नागपूर या ठिकाणी डॉक्टर मुंजे आणि विदर्भ प्रांतामध्ये मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर यांनी विदर्भ प्रांताचे सक्रिय सदस्य किंवा कार्यकर्ते होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे येथील होम रूल लीगचे सक्रिय कार्यकर्ते होते. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3. आय होप की होम रूल लीगच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट झालेल्या असतील. ओके, सो या ठिकाणी आणखी एक नाव घ्यायचं आहे, मोहम्मद अली जिन्ना. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परत 1857च्या उठावाच्या अनुषंगाने या ठिकाणी 1857च्या उठावाची कारणे कोणकोणती होती? सो त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर करणे ही 1857च्या उठावाची कोणती कारणे होती असा प्रश्न आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक की लष्करी? आता जर आपण राजकीय, सामाजिक, लष्करी जी काही कारणे दिलेली आहेत सो त्याविषयी जर आपण बघितलं तर सुरुवातीला आपण राजकीय कारणे बघूयात. राजकीय कारणांमध्ये दत्तक विधान नामंजूर करणे असेल, त्यानंतर
पदव्या किंवा पेन्शन रद्द करणे. ओके. खालसा साम्राज्याचे किंवा संस्थानिकांचे खालसाकरण असेल. सो हे जे काही एकंदरीतच जी कारणे आहेत, साम्राज्यवादी धोरण असेल, तैनाती फौज असेल, दत्तक वारसा नामंजूर करणे, लॅप्स थिअरी ज्याला म्हटलं जायचं. ओके. आता एक्झॅक्ट शब्द तो आठवत नाही मला. सो तैनाती फौज धोरण, दत्तक वारसा नामंजूर करणे आणि साम्राज्यवादी धोरण ही 1857च्या उठावाची कोणती कारणे होते? तर ती राजकीय कारणे होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता दत्तक विधान नामंजूर करणे. सो या दत्तक विधान नामंजूर करणे म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या संस्थानिक किंवा ज्या राजांना एकंदरीतच मूल बाळ नाही आहेत, सो अशांनी इतर बाहेरून म्हणण्यापेक्षा दत्तक घेऊन एकंदरीतच त्यांना आपला जो वारसा आहे तो वारसा नियुक्त करणे हे ब्रिटिशांना चुकीचं वाटत होतं. म्हणूनच त्यांनी जी काही दत्तक विधान जी प्रक्रिया आहे तर ते नामंजूर केली आणि त्यामुळे त्यांना तो जो काही प्रदेश आहे किंवा ते जे प्रांत आहे ते संस्थानिक जे आहे तर ते ब्रिटिशांच्या अधीनस्थ राहणार होते. त्यामुळे ही जी काही भूमिका आहे तर त्यांनी सुरू केलेली होती दत्तक विधान नामंजूर करणे. यामध्ये सातारा, झाशी, त्यानंतर नागपूर, संबलपूर इत्यादी संस्थानांचा समावेश होता. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. या संस्थानांमध्ये एकंदरीतच दत्तक विधान नामंजूर करून ही संस्थाने ब्रिटिशांनी हस्तगत केलेली होती. पदव्या असेल, पेन्शनची समाप्ती एकंदरीत रद्द केलेल्या होत्या, बंद करण्यात आलेल्या होत्या. नानासाहेब पेशवे यांची पेन्शन एकंदरीतच डलहौसीने नाकारलेली होती. ओके. अयोध्ये जी आहे, अयोध्या प्रांत, सो त्या ठिकाणी संस्थानिकांचे जे काही खालसाकरण आहे तर ते मिसरूल किंवा प्रशासकीय गैरकारभाराचे कारण देत अयोध्या जे संस्थान आहे ते रद्द करण्यात आलेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो या ठिकाणी राजकीय कारण आपण बघितलेलं आहे. त्यासोबतच सामाजिक आणि धार्मिक कारण जर आपण बघितले तर धार्मिक हस्तक्षेपाची भीती हे एक कारण होतं 1857च्या उठाव होण्यामागे. कारण 1829च्या सतीबंदी कायदा तसेच 1856चा विधा पुनर्विवाह कायदा या कायद्यांमुळे ब्रिटिश आपल्या पारंपरिक किंवा परंपरागत ज्या काही प्रक्रिया सुरू आहेत किंवा रीतिरिवाज सुरू आहेत सो त्याच्यावर कुठंतरी हल्ला करतो आहे अशा स्वरूपाची जी काही भूमिका आहे तर ते एकंदरीतच भारतीयांना वाटू लागलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी एकंदरीतच ब्रिटिशांचे जे काही कायदे आहेत किंवा धोरण आहेत तर त्याला विरोध करायला सुरुवात केलेली होती. ओके. सो ते एक कारण होतं. सामाजिक कारणांतर्गत ख्रिस्ती धर्म प्रसारकांची कार्य. ओके. सो भारतामध्ये येऊन एकंदरीतच ख्रिश्चन एकंदरीतच मिशनरी जे आहेत तर ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करतायत. सो त्यांना 1813च्या एकंदरीत चार्टर ॲक्टनुसार परवानगी देण्यात आलेली होती की ते धर्म प्रसार करू शकतात. ओके. त्यामुळे हिंदू धर्माकडे एकंदरीतच हिंदू धर्माचे जे काही चुकीच्या कुरीती आहेत सो त्यांच्यावर एकंदरीत ते जे प्रश्न आहेत तर ते भारतीयांसमोर मांडून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास परावृत्त करत आहेत ही जी काही भूमिका आहे तर ते भारतीयांमध्ये जे काही कर्मठ जे सनातनी भारतीय होते तर त्यांनी जे काही जी आपली मते आहेत तर ते मांडायला सुरुवात केली होती आणि भारतीयांपुढे जे काही प्रश्न आहेत की ब्रिटिश आपल्या धर्मामध्ये कशा प्रकारे हस्तक्षेप करतो आहे सो ते उघड करण्यास सुरुवात केलेली होती. सो ते देखील एक 1857च्या उठाव होण्यामागचं एक कारण होतं. ओके. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो सामाजिक आणि धार्मिक कारण, लष्करी कारण ज्याच्यामध्ये भारतीय सैनिकांशी भेदभाव केले जायचे, समुद्र ओलांडण्याचा नियम त्यांनी तयार केलेला होता 1856मध्ये. हिंदू कायद्यानुसार एकंदरीतच सैनिकांना हिंदू मान्यतेनुसार सैनिकांना किंवा कुठल्याही व्यक्तीला समुद्र प्रवास करणे धर्मविरोधी मानले जायचे. सो ते या ठिकाणी सैनिकांसाठी एकंदरीत जे हिंदू सैनिक होते सो त्यांच्यासाठी ब्रिटिश सरकारने समुद्र ओलांडण्याचा नियम तयार केलेले होते आणि त्यांनी विदेशात देखील एकंदरीतच पाठवले जायचे. सो थोडक्यात जे काही ब्रिटनचे जे काही कॉलनीज ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी एकंदरीतच भारतीयांना पाठवले जायचे. सो त्याला विरोध म्हणून एकंदरीत लष्करी कारण हे आपल्याला दिसून येतो. सो त्यामुळे देखील या 1857च्या उठावाला जी काही 1857 उठाव
होण्यामागची एक लष्करी कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. जे काही भारतीय शिपाई आहेत, सो भारतीय शिपायांना देण्यात येणारा जो काही अतिरिक्त भत्ता आहे, तो भत्ता यांनी बंद करण्यात आलेला होता. आर्थिक कारणांमध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण असेल, ज्याच्यामध्ये कायमधारा असेल, रयतवारी, महालवारी इत्यादी महसूल पद्धतीनुसार एकंदरीतच भारतीयांचे जे शोषण व्हायचे, भारतीय शेतकऱ्यांचे शोषण व्हायचे, सो ते एक आर्थिक कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. भारतीय हस्तकला आणि उद्योगांचा ऱ्हास यामुळे झालेला होता. ब्रिटिशांनी ब्रिटिश ज्या काही हस्तकला आहेत किंवा इंडस्ट्रियल वस्तू आहेत, सो त्यांच्या एकंदरीतच त्या वस्तूंना प्रोत्साहन दिलेलं होतं. त्यामुळे भारतीय जे काही परंपरागत ज्या हस्तकला आहेत किंवा उद्योगांचा ह्रास व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे बरेचसे जे काही कारीगर आहेत किंवा पारंपरिक विणकर हस्तकला उद्योगामध्ये गुंतून असणारे जे काही कामगार आहेत, सो त्यांना बेरोजगार व्हावं लागलेलं होतं. सो त्यामुळे देखील ब्रिटिशांच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना निर्माण झालेली होती. जमीनदाराचे नुकसान देखील या ठिकाणी झालेले होते. इनाम जमिनी जप्त केल्यामुळे अनेक जे काही जमीनदार आहेत तर ते बेकार झालेले होते. सो काही जमीनदारांच्या मनामध्ये देखील ब्रिटिशांच्या विरोधामध्ये रोष निर्माण झालेला होता. तत्कालीन कारण जर आपण बघितलं तर चरबीयुक्त काडतूस जे एनफिल्ड रायफलच्या संदर्भात, सो ते 1856 मध्ये नवीन रायफल एकंदरीतच ब्रिटिश सैन्यामध्ये आणण्यात आलेली होती. सो एनफिल्ड रायफल जे आहे तर त्याचे काडतुसामध्ये गाय आणि डुकराची चरबीपासून बनलेले जे काही काडतूस आहे, सो त्यातील जे आवरण आहे तर ते या गाय आणि डुकराची चरबीपासून तयार करण्यात आलेलं आहे आणि ते एकंदरीतच तोंडाने आपल्याला दाताने तोडावे लागते. आणि यामुळे जे काही गाय हे हिंदू धर्मियांसाठी तर डुक्कर जे आहेत तर ते एकंदरीतच मुस्लिमांसाठी पवित्र मानली जात होती किंवा पवित्र मानले जाते आणि त्यावरून एकंदरीतच ब्रिटिशांनी आपला धर्मभ्रष्ट करण्याच्या मार्गावर एकंदरीतच ही जी पद्धती आहे तर ती स्वीकारलेली आहे, अशी जी भावना आहे ती हिंदू आणि मुस्लिम जे काही सैन्य होते, सो त्यांच्या मनामध्ये ही भावना पसरत चाललेली होती आणि त्यामुळे देखील त्यांची भावना दुखावल्या गेलेली होती. सो ते एक तात्कालिक कारण होतं आणि अर्थातच मार्च 1857 मध्ये मंगल पांडे यांनी एकंदरीतच छावणीमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी झाडून या 1857च्या उठावाची जी काही सुरुवात आहे तर ती केलेली होती. सो इत्यादी जी काही कारणे आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसेलच. PDF तुम्हाला शेअर करण्यात येणारच आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. राजकीय कारण होते, साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज धोरण आणि दत्तक वारसा नामंजूर करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, सन 1925 मध्ये खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालीलपैकी कोणते विषय होते, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. ओके. सो त्यांच्याविषयी या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातील जे काही वृत्तपत्र आहे, सो महाराष्ट्रातील वृत्तपत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नवाकाळ वृत्तपत्र. सो पुढच्या वेळेस नवाकाळ वृत्तपत्र कोणी सुरू केला असा जे प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. ओके. सो खाडीलकरांनी जे वृत्तपत्र आहे ते 1925 मध्ये सुरू केलेलं आहे. यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त एकंदरीतच त्यांनी व्यापार आणि बाजारभाव. ओके. सो व्यापार आणि बाजारभाव हे जे काही विषय आहेत, सो ते विषय देखील या वृत्तपत्राच्या माध्यमातून कव्हर केले जायचे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. शिक्षण किंवा चित्रपट या संदर्भात आपल्याला दिसून येत नाही. सो व्यापार आणि बाजारभाव, सो या घटकांवर भर देण्यात आलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर एक नाटककार होते, क्रांतिकारक देखील होते, स्वातंत्र्य सेनानी होते. लोकमान्य टिळकांचे एकंदरीत निष्ठावंत अनुयायी म्हणून त्यांची एक ओळख होती. त्यांनी केसरी या वृत्तपत्रामध्ये काही काळ एकंदरीतच केसरीचे संपादक पदाची भूमिका, ज्यावेळेस लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटतर्फे. सो त्या कालावधीत केसरीची जी काही संपादक पदाची जी भूमिका आहे तर ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर ग्रुप खाडीलकर यांनी बजावलेली होती.
सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या लेखनशैली जी आहे आक्रमक, इंग्रजी सत्तेवर प्रहार करणारी अशी होती. सो ते आपल्या लक्षात ठेवायचं. सो केसरीचे संपादक म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती 1908 ते 1914 या काळामध्ये. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. नवा काळ वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. 1923 मध्ये मुंबईतून नवा काळ या वृत्तपत्राची स्थापना त्यांनी केलेली होती. ओके. 1925 पासून त्याच्यामध्ये बाजारभाव आणि व्यापार जगत या नावानं एक विशिष्ट सदरा देखील त्यांनी सुरू केलेलं होतं. आता नवा काळ हे मराठीतील पहिले यशस्वी दैनिक मानले जाते, जे घराघरापर्यंत पोहोचलेलं होतं. लंडनच्या वृत्तपत्रांच्या धर्तीवर भारतात रोटरी प्रिंटिंग प्रेस आणून त्यांनी या नवा काळ वृत्तपत्राची जी काही छपाई आहे तर ते सुरू केलेली होती. ब्रिटिशांविरोधात त्यांनी रोखठोक भूमिका या वृत्तपत्राच्या माध्यमातून एकंदरीतच मांडलेली होती. महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला तसेच काँग्रेसच्या धोरणाला जनसमर्थन मिळवून देण्याचे काम देखील या नवा काळ वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेलं होतं. ओके. 1929 मध्ये नवा काळमध्ये लिहिलेल्या एका जहाल अग्रलेखासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचा देखील खटला भरण्यात आलेला होता आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील खाडीलकरांना एकंदरीतच भोगावं लागलेली होती. ओके. खाडीलकरांचं खाडीलकर नाटककार म्हणून देखील प्रचलित होते, नाट्याचार्य म्हणून ओळखले जातात. कीचकवध नावाचं जे काही नाटक लिहिलेलं होतं सो त्यावर बंदी घालण्यात आलेली होती. सो कीचक या पात्राच्या माध्यमातून तत्कालीन जे काही व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांचे चित्रण त्यांनी रेखाटलेलं होतं आणि कशा पद्धतीने वंगभंग चळवळीच्या वेळेस त्यांनी एकंदरीतच लॉर्ड कर्झनने आपल्या देशावर अत्याचार केलेला आहे तर ते भूमिका या ठिकाणी कीचकवध नाटकामध्ये त्यांनी मांडलेलं होतं. ओके. सो त्यामुळे 1910 मध्ये या नाटकाच्या प्रयोगावर बंदी देखील घालण्यात आलेली होती. सो लक्षात ठेवायचं आहे कीचकवध नाटकावर बंदी घालण्यात आलेली होती, जे खाडीलकर यांनी हे नाटक लिहिलेलं होतं. ओके. सो इतर नाटके जर आपण बघितले तर मानपमान, विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी, सवाई माधवराव यांचा मृत्यू, कांचनगडची राज्यकन्या किंवा कांचनगडची मोहना जे काही नाटक आहे तर त्यांनी लिहिलेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 4 आणि क बरोबर. व्यापार आणि बाजारभाव या विषयांचा समावेश यांनी नवा काळ वृत्तपत्रामध्ये केलेलं होतं. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न देखील त्यांनी मांडलेलं होतं. ओके. सो पुढचा प्रश्न आहे, गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता? ओके. सो कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आयोगाने जे काही प्रश्न आहे तर ते एकंदरीतच काय केलेलं आहे तर रद्द केलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता वर्धा शिक्षण योजना जी आहे तर ती गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित ही जी काही वर्धा शिक्षण योजना आहे तर ती मांडण्यात आलेली होती. हरिजन वृत्तपत्रामध्ये सुरुवातीला वृत्तपत्रात 1937 मध्ये एकंदरीतच गांधीजींनी भारतीयांना एक ब्रिटिशांव्यतिरिक्त जी काही शिक्षण पद्धती ज्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असेल, भारतीयांचा जे काही व्यवसाय असेल किंवा त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी म्हणून ही जी काही शिक्षण पद्धती आहे तर ती जी योजना आहे तर ती त्यांनी मांडलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. याला मूलभूत शिक्षण, बेसिक एज्युकेशन किंवा नई तालीम शिक्षण योजना म्हणून देखील ओळखली जाते. ऑक्टोबर 1937 मध्ये ही जी काही वर्धा शिक्षण योजना आहे तर ती मांडण्यात आलेली होती. वर्धा येथे जी काही अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण परिषदेत महात्मा गांधीजींनी ही योजना मांडलेली होती. त्यानंतर हरिजन वृत्तपत्रात या योजनेविषयी त्यांनी चर्चा केलेली होती. याचे अध्यक्ष कोण होते तर वर्धा शिक्षण पद्धती किंवा वर्धा शिक्षण योजनेसाठी जी काही समिती नेमण्यात आलेली होती सो त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर झाकीर हुसेन. ओके. सो डॉक्टर झाकीर हुसेन हे लक्षात ठेवायचं आहे. सो यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. यामध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण असेल, मोफत व सक्तीचे शिक्षण 7 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे ही तरतूद करण्यात आलेली होती. आपल्या मातृभाषेतून शिक्षण असावे, इंग्रजी ही भाषा असायला नको अशी जी काही भूमिका आहे तर या वर्धा शिक्षण योजनेच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं होतं. स्वावलंबी शिक्षणावर भर देण्यात आलेलं होतं. सो स्वावलंबी शिक्षण लक्षात ठेवायचं आहे. हस्तव्यवसाय आणि उद्योग केंद्रित शिक्षण असायला पाहिजे जेणेकरून रोजगारक्षम
जे काही भारतीय तरुण आहेत त्यांना रोजगारक्षम बनवणे. सो यासाठी म्हणून ही जी काही भूमिका आहे तर ते या वर्धा शिक्षण योजनेच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. याच्यामध्ये कातकाम असेल, विणकाम, स्पिनिंग आणि वेविंग, शेती असेल, बांधकाम, ॲग्रिकल्चर गार्डनिंगच्या संदर्भात असेल, कापडकाम, सुतारकाम, ओके, कार्पेंटर, वुडवर्क या गोष्टी या ठिकाणी स्वीकारण्यात आलेल्या होत्या. आता लाकूड काम डच्या या ठिकाणी समावेश होता. सो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे आपलं पर्याय असणार नाही. कोणत्या लघुउद्योगाचा समावेश नव्हता असा प्रश्न विचारलेला आहे. शेतीचा देखील समावेश होता. सो शेती या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ॲग्रिकल्चर गार्डनिंग. त्याच्यामुळे या ठिकाणी चारही पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतात. तीनही पर्यायामध्ये आहेत आणि याच्यामध्ये लाकूड काम देखील आहे. त्याचा देखील समावेश या ठिकाणी होता. ओके, याच्यामध्ये चांभारकाम आणि कुंभारकाम हे 2 ब आणि क नव्हते. त्याच्यामुळे या ठिकाणी ब आणि क असा पर्याय कुठेच दिसून येत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो आयोगाला काय करावा लागलेला आहे तर रद्द करावा लागलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, या शिक्षण योजनेला नई तालीम योजना किंवा मूलभूत शिक्षण योजना म्हणून ओळखले जायचे. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायला हवं. ओके, त्यानंतर जोड्याला स्वरूपात वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक. सो एकंदरीत वृत्तपत्रांवरचा हा आपल्याला दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो आहे. राष्ट्रगुप्तार, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन. ओके, आता राष्ट्रगुप्तार नावाचं जे काही वृत्तपत्र आहे तर ते कोणी सुरू केलेलं आहे तर दादाभाई नौरोजी यांनी 1851 मध्ये सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रगुप्तार नॉट राष्ट्रगुप्तार पर्याय याला अला 4 नंबरची जोडी. सो अला 4 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 2 फक्त एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ज्ञानसिंधू. सो ज्ञानसिंधू हे जे काही वृत्तपत्र आहे ते 1842 मध्ये, एकच मिनिट, सो 1842 मध्ये मुंबई प्रांतातून किंवा मुंबईवरून तात्या छत्रे किंवा ज्यांना वीरेश्वर छत्रे म्हटलं जातो त्यांनी सुरू केलेलं होतं. सो बोला 1 नंबरची जोडी. त्यानंतर ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे. ओके, सो 1849 मध्ये पुणे या ठिकाणाहून ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या वृत्तपत्राला एकंदरीतच 1904 मध्ये जे वृत्तपत्र आहे ते पहिले मराठी दैनिक बनलेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीच्या माध्यमातून जे ज्ञानप्रकाश वृत्तपत्र आहे तर ते काही काळ चालवण्यात आलेलं होतं. सो ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे. त्यानंतर नेटिव्ह ओपिनियन 1864 या वर्षी मुंबईतून एकंदरीतच वीणा मंडलिक किंवा विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. सो डोला 3 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रगुप्तार, दादाभाई नौरोजी, ज्ञानसिंधू, तात्या छत्रे किंवा तात्या वीरेश्वर छत्रे, ज्ञानप्रकाश 1849 पुणे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि नेटिव्ह ओपिनियन 1864 वीणा मांडलिक. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14. पांडुरंग बापट म्हणजे सेनापती बापट यांच्या संदर्भातला हा दुसरा प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. सेनापती बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झालेले होते? ओके, मुळशी सत्याग्रहाच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, तात्यासाहेब करंदीकर, श्रीपतराव शिंदे. आता सेनापती बापट यांच्या संदर्भात या ठिकाणी इत्थंभूत माहिती जी आहे ती दिलेली आहे. 1880 ते 1967 त्यांना एक धगधगते अग्निकुंड म्हणून देखील ओळखले जायचे. 12 नोव्हेंबर 1880 मध्ये पारनेर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी सुरुवातीची जी काही शिक्षण आहे सो BAची पदवी डेक्कन कॉलेजमधून, पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवल्याच्या नंतर 1904 मध्ये मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून एकंदरीतच लंडनला एडिनबर्ग विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी गेलेले होते. सो लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येतो की स्टेटमेंटवरून एकंदरीतच व्यक्ती ओळखा आणि त्या ठिकाणी विधानामध्ये
लंडनमधील एडिनबर्ग विद्यापीठात इंजिनिअरिंगची पदवी पदवी मिळवण्यासाठी ते गेले होते, असा स्वरूपाचं विधान त्या ठिकाणी आपल्याला दिलं जाऊ शकतं. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, सेनापती बापट यांच्या संदर्भात आहे. मुंबई विद्यापीठाची मंगळदास नाथूबाई शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली होती. ओके, सो क्रांतीची शपथ त्या ठिकाणी एकंदरीतच राष्ट्रवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता, भारतीय राष्ट्रवादाचा, आणि ब्रिटिशांच्या जोखडातून एकंदरीतच भारताला मुक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती. इंग्लंडमधील क्रांतिकारी कार्य ते इंडियन हाऊसचे सदस्य होते, सक्रिय सदस्य ते झालेले होते. शिष्यवृत्ती त्यांची जी आहे तर ती रद्द केली गेलेली होती. ब्रिटिश राजवटीवर त्यांनी लंडनमध्ये राहून टीका केल्यामुळे किंवा निबंध वाचल्यामुळे ब्रिटिश सरकारने दिलेली जी काही शिष्यवृत्ती होती तर ते देखील रद्द करण्यात आलेली होती. अशा वेळेस आर्थिक पाठबळ म्हणून एकंदरीतच श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्यांना 2000 रुपयांची मदत जी आहे, शिष्यवृत्ती जी आहे किंवा मदत जी आहे तर ते केलेली होती. आणि लंडनमधील भारत भवन या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. सो लोकमान्य टिळकांच्या शिफारशीवरून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 2000 रुपयाची मदत त्यांना केलेली होती. बॉम्ब निर्मितीचे तंत्र आणि भारतात वापसी. सो पॅरिसमध्ये राहून त्यांनी बॉम्ब जे आहे तर ते बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी लंडनवरून पॅरिसला गेलेले होते. सो विदा सावरकरांच्या सूचनेवरून ते बॉम्ब तयार करण्यासाठी एकंदरीत पॅरिसला गेले. त्याच्यानंतर ते तिथे राहून रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याची जी कला आहे तर ती आत्मसात केलेली होती. भारतात परत आल्यानंतर 1908मध्ये अलीपूर बॉम्ब खटल्यात त्यांच्या नावावर एकंदरीतच त्यांचं नाव देखील या बॉम्ब खटल्यात जोडण्यात आलेलं होतं आणि त्यांना काही काळ भूमिगत राहावे लागलेले होते. त्यानंतर त्यांना अटक देखील एकंदरीत झालेली होती, मात्र पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आलेली होती. विधायक कार्य जर आपण बघितलं तर मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. 1914 नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडून लोकजागृती आणि विधायक कार्यांकडे आपले जे लक्ष आहे तर ते केंद्रित केलेले होते. 1921 ते 1924 या दरम्यान मुळशी सत्याग्रह, जे आधीच सांगितलेलं आहे की टाटा कंपनीच्या मुळशी येथील जे काही धरण प्रकल्प होते, सो त्या धरण प्रकल्पामुळे 54 जी गावे आहेत, मुळशी आणि आसपासचे 54 गावे जे आहेत तर ते पाण्याखाली जाणार होते. सो विस्थापितांचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्या विस्थापितांच्या प्रश्नांचा सोडवणूक करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नांना एक वाचा फोडण्यासाठी म्हणून एक व्यासपीठ देण्याचे काम सेनापती बापट यांनी केलेलं होतं, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिला धरणग्रस्त सत्याग्रह, भारतातील पहिला धरणग्रस्त सत्याग्रह जे काही मुळशी सत्याग्रहाला म्हटलं जातो आहे. आणि या सत्याग्रहामध्ये जे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, या सत्याग्रहामध्ये दादासाहेब करंदीकर देखील सहभागी झालेले होते. ओके, आणि या सत्याग्रहाच्या सक्सेसफुल किंवा यशस्वी नेतृत्व केल्यामुळे एकंदरीतच सेनापती बापट म्हणून किंवा सेनापती जी काही पदवी आहे तर त्यांना देण्यात आलेली होती. ओके, या व्यतिरिक्त त्यांनी गोवा मुक्ती संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेलं होतं. आता जे प्रश्नात आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीपैकी कोणी सहभागी झालेले होते. सो पर्याय क्रमांक 3 तात्यासाहेब करंदीकर लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो तात्यासाहेब करंदीकर या ठिकाणी सहभागी झालेले होते. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15. आता हे जे प्रश्न आहे ते आयोगाने प्रश्न जे आहे ते रद्द केलेला आहे. प्रश्न काय आहे तर राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबई या ठिकाणी स्थापना कोणी केली? GD आंबेडकर, SM जोशी, NM जोशी, दत्ता सामंत. ओके, सो या ठिकाणी राष्ट्रीय मिल मजदूर संघ, ज्याला RMMS म्हटलं जातो, 1945च्या दरम्यान एकंदरीत ही जी काही संस्था आहे मुंबईमध्ये कामगारांची संस्था स्थापन करण्यात आलेली होती. परळ मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. यामध्ये GD आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. ओके, मुंबईतील गिरणी कामगारांची महात्मा गांधीच्या अहिंसक विचारावर आधारित ही एक कामगार संघटना म्हणून उदयास आलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 1946 नुसार मुंबईत कापड गिरण्यांचे एकमेव कायदेशीर प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून या संघटनेकडे त्यावेळेस बघितले जायचे. यामध्ये कामगारांना बोनस असेल, PF असेल, कामाचे तास,
1982च्या संपानंतर एकंदरीतच कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना घरे मिळवून देण्याच्या कामामध्ये या संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. सो आता हे जे या ठिकाणी आता हा जो प्रश्न आहे तर प्रश्न कॅन्सल होण्यामागचा जो कारण आहे तर ते संस्थापक जे आहेत तर जी डी आंबेडकर प्लस दत्ता सामंत सो संयुक्तपणे यांनी स्थापन केलेली होती आणि दोघांचं नाव या ठिकाणी असल्यामुळे हा जो प्रश्न आहे तो कॅन्सल करावा लागलेला आहे. कालांतराने यांनी सामंत यांनी एकंदरीतच या चळवळीतून किंवा या कामगार संघटनेतून बाजूला झाले आणि त्यांनी स्वतंत्र एक महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन जे नेतृत्व आहे ते स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी संप देखील एकंदरीतच संप कामगारांचे जे काही ऐतिहासिक संप देखील त्यांनी पुकारलेला होता 1982 सो लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल करावा लागलेला आहे. सो अदरवाईज जी डी आंबेडकर आणि दत्त सामंत यांनी संयुक्तपणे या ठिकाणी या राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना केलेली होती. सो पर्याय क्रमांक किंवा हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे. 1945 हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो असे जे काही 15 प्रश्न आहेत तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता हे जे काही सिरीज आपण सुरू केलेलं आहे याच्यामध्ये कंबाईन गट क पूर्वपरीक्षा 2018 ते 2025 या पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण सब्जेक्ट निहाय आणि इयर वाईज वर्षनिहाय आपण बघत आहोत. त्यातील पहिलं लेक्चर आपण बघितलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण घेत आहोत. ओके, सो प्रश्नांचा एकंदरीत आवाका तुमच्या लक्षात आलेलाच असणार आहे. कशा पद्धतीने 1857चा उठाव असेल, क्रांतिकारी चळवळ असेल, त्यानंतर ब्रिटिशांचे जे काही धोरणावर गांधी युगातील सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, महाराष्ट्रातील वृत्तपत्रांवरून प्रश्न विचारला जातो आहे. सो ते तुमच्या लक्षात या लेक्चरवरून आलेलंच असणार आहे. सो हे लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहोत 2025पर्यंत पूर्वपरीक्षेत जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण बघूयात. सो याच्यामध्ये मॅथ आणि रिजनिंग, मॅथ प्लस रिजनिंग वगळता तसेच चालू घडामोडीचे प्रश्न वगळता इतर जे काही 5 कोर विषय आहेत ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, त्यानंतर आता जे आपण बघत आहोत हिस्ट्री, पॉलिटी, ओके, त्यानंतर जनरल सायन्स आणि महाराष्ट्राचा भूगोल किंवा जिओग्राफी. सो असे 5 कोर विषय आपण या ठिकाणी त्या कोर विषयातील प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्या ठिकाणी याविषयी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. अदरवाईज तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर कर्मशिला नावाचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा. सो त्या ॲपमध्ये आपण हे जी काही लेक्चर सिरीज आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.